आजकल जिंदगी मुझसे है कह रही, तू जो मेरी माने तो चल दीवानी सपनों की राहों में तू, सारी खुशबुओं को सारी रोशनी को ले ले इन बाहों में तू। अब है तू जहां दिन रात सारे नए हैं, आरज़ू जवां जज्बात सारे नए हैं, नए रास्ते हैं तेरे वास्ते तो रहे क्यों पनाहों में तू। ओहो तेरे लिए नहीं है जमीन या आसमां, लिख दे हवाओं पे कोई नई दास्तां, तेरे लिए नहीं है जमीन या आसमां, लिख दे हवाओं पे कोई नई दास्तां। जिंदगी ने दस्तक दी तो दिल की सब खिड़कियां खुल गई, हाँ खुल गई, होठों पे जो जमी थी वो सारी खामोशियां खुल गई, हाँ खुल गई। कितने लम्हों ने मुझको जैसे हैरान किया, कितनी बातों ने दिल को आके है छू लिया, चाहते कई है दिल में अब जगमगाई, राहते कई है मुझसे कहने को आई, पहचाने सारी मुस्काने सारी भर ले निगाहों में तू। ओहो तेरे लिए नहीं है जमीन या आसमां, लिख दे हवाओं पे मोरिया 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 मोरिया। जणू काही गणपती बाप्पा आमच्या साथीला आहे आता। अभी कुछ दिनों से लग रहा है बदले बदले से हम हैं, अब बैठे बैठे दिन में सपने देखते नींद कम है। अभी कुछ दिनों से लग रहा है बदले बदले से हम हैं, अब बैठे बैठे दिन में सपने देखते नींद कम है। अभी कुछ दिनों से सुना है दिल का रौब ही कुछ नया है, कोई राज कम बख्त है छुपाए खुदा ही जाने कि क्या है दिल। त्यात थोडक्यात माहिती देणार आहेत नितीन, श्रुती आणि सायली या ठिकाणी। ओके प्लीज गो ऑन। स्टार्ट बाय नितीन। स्टार्ट। आम्ही थांबलो मंदिराच्या इकडे तर आम्ही पाया वगैरे पडलो आणि गाडी लावली आणि मग पुढे निघालो, बोललो आता जाऊ चालत जाऊ 1 किलोमीटर आहे, 20 मिनिटं कधी नाही ते बोललो चालत जाऊ। विचार केला होता आपण। हो बॅगा वगैरे काढल्या आणि गाडी लॉक करायला गेलो, मास्टर लॉक लावलं आणि चावी आतच राहिली ना बाई, गाडी लॉक, आता करावं काय माणसाने। आम्ही थोडा विचार केला, थोडा थांबलो, मग थोडासा टेन्शन घेतलं डोक्यावर, ही घाबरली थोडीशी। मग देन द एंट्री कम्स हिरो रोडीज नंतर आणि रोडीज and the roadies are coming and the roadies are coming and the roadies are coming. Please don't them. Here you see them. Oh,
वाव. तर These are the असं guys आपण who बघितलं help us. आता जी माणसं गेली त्यांनीच आम्हाला लॉक उडून दिलं. तर ते आमच्याकडे पण काय खूप टॅलेंटेड मुलगीनी पट्टी वगैरे मिस नव्हती. स्टायली शेट्टे, टॅलेंटेड मुलीनी मिस स्टायली तर शेट्टेनी हिने आम्हाला एक आयडिया दिली की की आपल्याला पट्टीच हवी आहे नंबर ना. प्लेट काढायची आणि त्यांनी लॉक उघडायचं. हाँ यही रास्ता है तेरा, तूने अब जाना है। हाँ यही सपना है तेरा, तूने पहचाना है। हाँ यही रास्ता है तेरा, तूने अब जाना है। हाँ यही सपना है तेरा, तूने पहचाना है। जरा पाण्याचा स्रोत आम्हाला या ठिकाणी सापडलेला आहे. एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याने आम्हाला पाण्याच्या स्रोतपर्यंत पोहोचवले, ज्या ठिकाणी थोडी विश्रांती घेत आहे फ्रेश होऊन सर्व पाणी आमचे खूप सवंगडी. स्वच्छ आणि खूप थंड होतं आणि खूप मजा आली तिथे थांबून. जरा फ्रेश वाटतंय बरोबर सायली? हो. काय बोलतोस नितीन? एकदम आंघोळ झाली ना रे. चक्का. दिलकशी के जो रंग है तेरे, दोस्ती के जो रंग है मेरे। दिलकशी के जो रंग है तेरे, दोस्ती के जो रंग है मेरे। इन्हीं रंगों आपण बघू शकता आता आम्ही जस्ट एंट्रन्स जवळ पोहोचलेलो आहे. हाँ यही रास्ता है तेरा, तूने अब जाना है। एकदा आपण बघूया. सुरुवात सायली शेटेंपासून. जरा आराम करत आहेत, जेमतेम पोहोचलेल्या, चेहऱ्यावर थोडा थकवा. असा आडवाच ठेव, आडवाच ठेव. व्हिडिओ करताना आपले मत बोला. खूप कठीण होतं. श्रुतीला विचारा. हो, श्रुतीचं नाव घेतलेलं आहे, तर नितीनकडे जाण्यापूर्वी श्रुतीची कमेंट घेऊया. हाय, मी सध्या गेटवर पोहोचलेले आहे अँड आय एम व्हेरी मच. मी इथेच थांबणार आहे. तुम्ही लोक सगळे गड फिरून या. आणि खूप चढत मुश्किल होतं. जे बोलतात 20 मिनिटं खूप 20 मिनिटं तर ते अजिबातच नव्हतं. इट वॉज कम्प्लिटली 2 आवर्स. नितीन हटकर यांच्याकडून आपले मत. तर आज असं आपण अशा प्रकारे गडाच्या दरवाजापर्यंत पोहोचलेलो आहे आणि माझ्या मते दोघेही मुलींनी चांगलं चढण केले. कुठे पडल्या बिडल्या नाही ते नशीब आमचं. शाबास. शाबास. Pat my back. शाबास पटक्यांनो. असं काय नाही, आपण थोडं फिरू वरती 1 तास. आणि खूप अशा प्रतीक्षेनंतर आणि जास्त पुढे नाही यथाकथित गेलात का? प्रयत्नानंतर एक ॲडव्हेंचर टूरला आज सुरुवात झाली. खूप मोठा आहे का? आणि इथे येऊन मी खूप आनंदी आहे. आणि जी एक्साइटमेंट इथे येण्यापूर्वी होती ती सुद्धा इथंच आहे. परंतु नितीन हटकर माझ्या मित्राशी मी सहमत आहे की दोघी मुलींनी खूप कष्ट केले आणि इथपर्यंत पोहोचल्यात आणि असेच त्यांचे सहकार्य शेवटपर्यंत लाभणार अशी आशा ठेवून आमच्या ॲडव्हेंचर टूरच्या पुढच्या टप्प्यात आम्ही जात आहोत. धन्यवाद. मुंबई. हाँ यही रास्ता है तेरा, तूने अब जाना है। हाँ
यही सपना है तेरा, तूने पहचाना है। हाँ यही रास्ता है तेरा, तूने अब जाना है। हाँ यही सपना है तेरा, तूने पहचाना है। तुझे अब ये दिखाना है। रोके तुझको आंधियां क्या जमीन और आसमां पाएगा, जो लक्ष्य है तेरा लक्ष्य तो हर हाल में पाना है। मुश्किल कोई आ जाए तो, पर्वत कोई टकराए तो, ताकत कोई दिखलाए तो, तूफान कोई मंडलाए तो, मुश्किल कोई आ जाए तो, पर्वत कोई टकराए तो। मित्रांनो, आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. एकदा आपण परत सर्वांचे थोडे अनुभवाचे बोल घेऊया आणि बघूया अवस्था किती आणि अवस्था कशी आणि उत्सुकता किती होती, कशी पूर्ण झाली ते थोडक्यात बघूया. थोडक्यात दर्शन घ्या. इकडे चेहऱ्यावरच कळत असेल थोड्या थकलेल्या सायली आपल्या मध्ये ते. खूप चांगला अनुभव होता, मस्त मजा आली. मी खूप आता दमली आहे. आय नॉट स्पीक. बाय. ओके, थोडी प्रतिक्रिया आणि परत असाच नागमोडी वळण घेतच जसे आपण स्ट्रगल करत आलो. नागमोडी वळणारी तर तयार होऊन दे मला. आणि स्टील हॅपी की आम्ही गड चढलो, तिथे आणि झेंडा इकडे जरा फडकवला, इकडे बघून झेंडा फडकवला आणि आम्ही आता सध्या परत घरी चाललेलो आहोत. आणि या ठिकाणी आमच्या इपे फुर्रे आणि सर्व मुख्य दावेदार असलेला आमचा एक ग्रुप मेंबर, त्याची थोडी प्रतिक्रिया घेऊया. लिहिता सध्या प्रतिक्रिया देण्याचं इथं नाही. कसा तरी हा रस्ता पार पडला तर जीवन जीवेल माझ्या. आणि बघा तो जो गड आम्ही चढलेला तो दिसतोय आता. हाच तो गड आम्ही फिरत होतो केव्हाचे. सगळे गड चढलो. वी अचीव व्हॉट वी वॉन्टेड and we were there and now we are going back to our journey. That's Mumbai. Yes. आणि बरोबर आहे, जी ॲडव्हेंचरस टूर करण्याची जी इच्छा होती, जरी स्टे नसला, जरी वन डे असला, तरी अपेक्षेपेक्षाही खूप असा चांगला आमचा टूर झालेला आहे. आम्ही मॅगी केली, खूप ॲडव्हेंचरस झालेला आहे. हो, आम्ही आमच्या हाताने चुलीवर आम्ही मॅगी केली, खाल्ली ती मॅगी आणि वी वर सो हॅपी की आम्ही ती एकदम मस्तपैकी. आणि चहाचा पण प्लॅन होता, पण आम्ही विचार केला आपण गड चढू मग चहा करू. आता खाली उतरू पहिलं आणि मग चहा करू. बघा, तर असे अनिश्चित प्लॅन, अशा अनिश्चित घटना अशा टूरवर होतच असतात, अशा ॲडव्हेंचरस टूरवर होतच असतात. नक्की असली खूप मजा आलेली आहे.
बॅक टू मुंबई. बॅक टू मुंबई. आणि हा रस्ता तुम्हाला गडाचं नाव श्रुती परत एकदा सांगतील. राजमाची गड. राजमाची गड. गड. राजमाची गड हे सांगण्यामागे वैशिष्ट्य असं, जर राजमाची गडाच्या कुठल्याही गावकऱ्याला विचारलं इथून बाबा मुंबईला जायला किती वेळ लागेल, तर तो एकच उत्तर देणार, फक्त 20 मिनिटं. फक्त 20 मिनिटं. कुठूनही 20 मिनिटं. कुठेही जा, जगातून कुठेही फिरा, फक्त 20 फक्त मिनिटं. एकच शिकवलेलं 20 मिनिटं. आणि आम्हाला पूर्ण टूर झाल्यानंतर कळून चुकलं की 20 मिनिटं ही वेळ नव्हे, तर हा त्यांचा एक सांकेतिक कोड आहे. त्याचा अर्थ 2 तास होतो. आम्ही येताना मस्तपैकी खेळलेलं आहे की जर व्यक्ती पुढे गेला आणि एक व्यक्ती पाठी राहिला तर तो त्याला सिम्बलाइज कसा करेल. सिम्बलाइज कसा करेल याचं उदाहरण थोडक्यात श्रुती कटक दोन देते आणि त्याचा रिप्लाय पण असा मिळालो. मोठा खडतर असा रस्ता क्रॉस करून आम्ही सध्या आलो आणि रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि जाम त्रास झाला रे, रस्ता जाम खराब होता. आता हायवे पकडले बरं वाटतंय. खाऊ काय म्हणतो कोंबडी कोंबडी आहे दाखवू का? बघा एकदम सरळ बघा, आपल्याला एक छान असा कोंबडा दिसतो आहे. त्याबद्दल आपलं मत काय? कोंबडी घ्यायची आता मी बनणारच नाही.